शिक्षण बचाव कृती समितीने सोमवारी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील खासगी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे। संस्था चालकांच्या संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन पुकारलंय। सरकारने विविध मागण्यांसंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर 16 जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा संघटनेने दिलाय। कुठल्या प्रमुख मागण्या आहेत ज्यासाठी शिक्षकांनी हे आंदोलन पुकारलंय, पाहूयात। अघोषित शाळांना प्रचलित नियमानुसार पात्र टप्पा अनुदान द्यावं। अघोषित शाळांना घोषित करून अनुदानाची तरतूद करावी। उच्च माध्यमिक शाळांना घोषित करून अनुदान द्यावं। खासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम राखावी। तात्काळ पदभरती सुरू करावी। प्राथमिक माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक पद असावं। लिपिक आणि सेवकांची पदं मान्य करावीत। 20 फुटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये। शाळांना घरगुती दरानं वीज बिल आकारण्यात यावं। राज्यातील नीट परीक्षा कायमची रद्द करावी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।